नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 च्या पीवायक्यू विश्लेषण सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपला या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे। चला तर सुरुवात करूया 2021 या परीक्षेच्या विश्लेषणाला। तर विद्यार्थी मित्रांनो, 2021 मध्ये जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता त्याचं विश्लेषण आपण सुरू करतोय। तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला, 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते? म्हणजे आपल्याला 1 मे 1960 ला किती जिल्हे आणि किती तालुके होते असा हा प्रश्न आहे। बघा, 1 मे 1960 ला 26 जिल्हे आणि 229 तालुके होते। मग आता 28 जिल्हे तर त्यावेळेस नव्हते, 239 तालुके नव्हते, म्हणून अ आणि ड याचं उत्तर आलं पाहिजे। सो अ आणि ड हा 3 क्रमांकाचा आपला ऑप्शन याचं उत्तर आहे की 26 जिल्हे आणि 229 तालुके त्यावेळेस होते। त्यानंतर दुसरा आपला प्रश्न आहे, म्हणजे आपण याचं विश्लेषण बघूया। सध्या 2024-25 च्या आर्थिक पाहणीनुसार आता हा प्रश्न आला कुठे आहे त्याचा सोर्स तुम्हाला सांगतोय। 2024-25 ची आर्थिक पाहणीवरचा हा डायरेक्टली प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे डायरेक्ट त्या सोर्स मधून हा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, 29 महानगरपालिका त्यावेळेस होत्या आणि 1960 ला 3 महानगरपालिका होत्या। म्हणजे आता सॉरी, 29 महानगरपालिका आता सध्या आहेत आणि 3 महानगरपालिका होत्या। 3 महानगरपालिकांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबई, त्यानंतर पुणे आणि नागपूर अशा 3 महानगरपालिका होत्या त्यावेळेस, ज्या 1 मे 60 पूर्वी अस्तित्वात होत्या किंवा 1 मे 1960 ला त्या अस्तित्वात होत्या। त्यानंतर नगरपालिका जर पाहिल्या तर 245 नगरपालिका सध्या आहेत। सध्या इलेक्शन जर झालं बघितलं आपण तर 246 नगरपालिकांचं इलेक्शन यावेळेस झालेलं आहे। त्यानंतर 219 त्यावेळेस होत्या 1960 ला। त्यानंतर 146 नगरपंचायती सध्या आहेत, त्यावेळेस नगरपंचायती अस्तित्वात नव्हत्या। त्यानंतर 34 जिल्हा परिषदा आता आहेत, त्यावेळेस 25 जिल्हा परिषदा होत्या। त्यानंतर पंचायत समित्या सध्या 351 आहेत, त्यावेळेस 295 पंचायत समित्या होत्या। ग्रामपंचायत सध्या 27,913 आहेत। त्यानंतर कटक मंडळे सध्या 7 आहेत। महसूल विभाग सध्या 6 आहेत, ते 1960 मध्ये 4 होते। जिल्हे आता सध्या 36 आहेत, त्यावेळेस 1960 मध्ये 26 जिल्हे होते आणि आज सध्या 355 तालुके, त्यावेळेस 229 तालुके होते। म्हणजे बघा, या टॉपिक वर आपल्याला हा प्रश्न आलेला आहे, म्हणजे हा पॉइंट वर आपल्याला कधीही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हा पॉइंट आपला लक्षातच पाहिजे, हा महत्त्वाचा पॉइंट आहे। ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूप तयार झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समुद्र लाटांचं 2 प्रकारचं कार्य असतं, म्हणजे लँडफॉर्म्स, सी वेव्ह लँडफॉर्म्स असतील, ग्लेशियर लँडफॉर्म्स असतील, रिव्हर लँडफॉर्म असतील। तर आपण बघू शकतो की समुद्रावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात? तर बघा, समुद्रकडा निर्माण होते, बरोबर आहे। आता समुद्रकडा इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, बघा तिघे ऑप्शन मध्ये आहे। त्यानंतर आखात तयार होतं का? यस, आखात पण होतो। आता इथं आखात नाहीये, इथं आखात नाहीये, इथं पण आखात आहे समजा इथं। ठीक आहे। त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील गुहा, यस, गुहा पण अपक्षरण कार्य आहे। आणि समुद्र तटावरचा स्तंभ हा सुद्धा अपक्षरण कार्य आहे, म्हणजे हे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे। तरंग घर्षित पाहिजे होता, निर्मित हा संचयन कार्य आहे, तर घर्षित हा खनन कार्य आहे, त्यामुळे आणि वाळूचे दांडे हे संचयन कार्य आहेत, त्यामुळे हे ऑप्शन कट होऊन जातं। इथं पण बघितलं तर वाळूचे दांडे हे नाही येणार, आणि इथं पण आपण जर बघितलं तर इथं खाजन हा ऑप्शन नाही येणार, कारण ते संचयन कार्यामुळे तयार होतात। लॅगुन्स असं त्यांना आपण म्हणतो, हे सगळे संचयन कार्याचे कार्य आहेत। मग हे एकमेव ऑप्शन आहे की जे अपक्षरण कार्यामुळे तयार झाले आहेत। मग समुद्र लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे कोणकोणते भूरूप तयार होतात? बघा, मग सागरी कडा असतील, सागरी गुहा असतील,
तरंग घर्षित चबुतरे असतील, सागरी कमान असेल, सागरी स्तंभ असतील, हे काय खनन कार्य किंवा अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूप आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर संचयन कार्यामुळे कोणकोणती भूरूप तयार होतात बघा, वाळूचा दांडा आहे किंवा वाळूचे बेट आहेत किंवा पुळण आहेत, हे काय संचयन कार्यामुळे तयार होतात. किंवा लॅगून्स आहेत, जसं खाजन आहे, खाजन सरोवर आहे, हे सुद्धा आपल्याला कशामुळे तयार होताना दिसतात, संचयन कार्यामुळे तयार होताना दिसतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे. आता स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग म्हणजे 4 महत्वाची जी शहरं आहेत, जसं की दिल्ली, कोलकाता, इकडं तुमचं मुंबई असेल, इकडं तुमचं चेन्नई असेल. खरं तर आग्रा, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई असा हा स्वर्णम चतुर्भुज महामार्ग आहे, जो 4 मेजर शहरांना जोडतो. पण त्याच अंतर्गत अनेक शहरांना हा महामार्ग जोडताना आपल्याला दिसतो. मग आता यात महत्वाचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. तर आता जयपूर याच्यामध्ये येतं का, दिल्ली याच्यामध्ये येतं का, अंबाला याच्यामध्ये येतं का, जालंधर येतं का. आता बघा, हे पंजाब मध्ये राहून जातं. आता आपल्याला आग्रापर्यंत या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आग्रा आहे, लखनौ आहे, गोरखपूर आहे, अलाहाबाद आहे, पण एकच यूपीची शहरं देऊन दिलेली आहेत. त्यामुळे विशाखापट्टणम आहे, विजयवाडा आहे, हैदराबाद आहे, बेळगाव आहे. बट यात 1-2 शहरं सुटून जातात, त्यामुळे इथं आपल्याला ते येत नाहीत. मात्र इथं तुम्ही बघा, बंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा हे प्रॉपर शहर आहेत, जे या स्वर्णम चतुर्भुज महामार्गावर जोडलेले आहेत. कारण आपल्याला 4ही टोक ते दाखवत आहेत, बरोबर ना. आता 2 जरी जवळचे असले, पण 2 वेगवेगळे टोक दाखवत आहेत. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला दिसतंय. त्यामुळे बघा, याचं उत्तर ते आहे. बघा, मग हा मार्ग आपण बघू शकतो, हा आग्रा या ठिकाणी जातो, इकडं अलाहाबाद आहे, इकडं कानपूर आहे, इकडं बघा अलाहाबाद, आग्रा, कानपूर. त्यानंतर इकडे कोलकाताला जातो, इकडे भुवनेश्वर आहे, विजयवाडा आहे, चेन्नई आहे, कृषी नगरी आहे, बँगलोर आहे, हुबळी आहे, पुणे आहे, मुंबई आहे, अहमदाबाद आहे. सो अशा शहरावरून हा स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. आता मिक्सअप होते बरेचसे शहर त्याच्यामध्ये, पण बघा, आपण जालंधर तिकडे राहून जातं, त्यामुळे तो पर्याय कट होऊन जातो आपला. त्यानंतर या ठिकाणी बरेचसे शहर आहेत जे कट होऊन जातात, त्यामुळे यावरून आपल्याला उत्तर काढता येत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रदेश व वाऱ्यांचे नाव बघा, सलग 2019 चा पेपर बघितला आपण, 2020 चा बघितला, 2021 चा बघतोय. सलग हा प्रश्न आपल्याला येताना दिसतोय. सलग 3 वर्ष हा प्रश्न या टॉपिक वर आलेला दिसतोय आपल्याला. मग बघा, सहारा वाळवंट मध्ये येतो खामसीन हे वारे आढळतात. आल्स मध्ये जर बघितलं तर आपल्याला फॉन वारे सापडतात. आता फॉन आल्स जरी तुम्हाला माहिती, बघा आल्स पर्वत फॉन हे फेमस आहेत, त्यामुळे ड चं उत्तर 1 आहे, हे पर्यायवरून आपलं उत्तर 2 हे निघून जातं. बघा, इलिमिनेशन मेथडने याचं सहज उत्तर निघतंय आपलं, सहज. बघा की ड चं 1 आहे, ड चं 1 आहे, अ चं 4 आहे, एकच कोणतं तरी काढलं तरी माहित पडतं. पण सहारा खामसीन हे बऱ्याच जणांना माहित नसण्याची शक्यता आहे. बट आल्स फॉन हे बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यामुळे उत्तर निघतंय. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर सिरक्को हा ग्रीसमध्ये आढळतो आणि सेमून हा इराणमध्ये आढळणारा वायू आहेत. मग हे उष्ण वारे आणि शीत वारे आहेत. आपण हे बघितलंय ऑलरेडी, हा प्रश्न तिसऱ्यांदा येतोय तरी सांगतो. फॉन आल्स पर्वत मध्ये आहेत, चिनूक रॉकी पर्वत मध्ये आहेत, खामसीन सहारा वाळवंट उत्तर आफ्रिकेमध्ये आहेत, हर्मॅटन गिनीच्या आखातमध्ये आहेत, सिरक्को सिसिली उत्तर आफ्रिका, इटली, ग्रीस मध्ये येतात. बघा, लू आणि नॉर्वेस्टर उत्तर भारत मध्ये येतात, सॅन्टा आना कॅलिफोर्नियामध्ये आहेत, बर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये येतात, ब्रिक फिल्डर्स ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, सेमून इराणमध्ये आहेत. बघा, हा आपला ऑप्शन होता. झोंडा अर्जेंटिनामध्ये आहेत, सेमुम मध्य पूर्व आशिया म्हणजे अरेबिया, सिरिया, पॅलेस्टाईन मध्ये आहेत, काराबुरान मध्य आशियाचं तारिन खोऱ्यामध्ये सापडतात, आणि सोल्यानो हे स्पेनचा पूर्व किनारा. हे लोकल विंड्स आहेत, स्थानिक उष्ण वारे आहेत. आणि शीत वारे बघा, बोरा ग्रीन अंटार्क्टिका आहे, पंपारास ब्राझील अर्जेंटिना आहे, ब्लिझार्ड सायबेरिया कॅनडा माल्टा मध्ये आहेत, पंपारास ब्राझील अर्जेंटिना रिपीट झालाय हा, ग्रिगेल माल्टा मध्ये आहेत, मिस्टल फ्रान्स मध्ये आहेत. आता हा बऱ्याचदा विचारलेला आहे. विलिवॉस दक्षिण अमेरिकेचं टोक, बुरान मध्य आशिया, पुरगा हा बऱ्याचदा विचारतात, बुस्टर न्यूझीलंड मध्ये आहेत. सो असे हे उष्ण आणि थंड लोकल विंड्स किंवा स्थानिक वारे आहेत, ज्यांच्यावर आपल्याला 100% प्रश्न येतात.
त्यानंतर पुढचा आहे भारताचा प्राकृतिक भूगोलवरचा हा प्रश्न, काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणी यांच्यामध्ये कोणती पर्वत श्रेणी येते? आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पामीर तर येणार नाही, ऑप्शन कट. कीर्थन पाकिस्तान मध्ये आहे, शिवालिक अगदी दक्षिणेला आहे, त्यामुळे तिघेही पर्याय इलिमिनेट होतात. त्यामुळे आपलं उत्तर निघतं झास्कर पर्वत श्रेणी. तरी सुद्धा शिपी झाले का असं लक्षात ठेवायचं. शिपी झाले का हा ट्रिक्स लक्षात ठेवायचं. बघा तुमचं एक सुद्धा मार्क जाणार नाही. शिपी झाले का, आता शिपी झाले का कसं बघा, आता इकडं सगळ्यात खाली आहे तुमची शिवालिक. ओके, शिवालिक. आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो. त्यानंतर येते तुमची पीर पंजाल, त्यानंतर येते तुमची झास्कर रांग, त्यानंतर येते तुमची लडाख रांग आणि मग येते तुमची काराकोरम रांग. काराकोरम रांग. बघा झालं का, शिपी झाले का, ही एवढी ट्रिक्स लक्षात ठेवली. या डोंगर रांगांवर आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला माहित पाहिजे. किंवा मी तुम्हाला हे थोडस मॅपिंग मध्ये पण दाखवू शकतो. मॅपिंग मध्ये तर तुम्ही मॅपिंग मध्ये पण बघू शकतात. बघा इथं या ठिकाणी आपल्याला शिवालिक रांग इकडं दिसते खाली. ओके, शिवालिक रांग इथं दिसते ही खाली. इथं पीर पंजाल रांग आहे, त्यानंतर इकडं तुमची लडाख पर्वत श्रेणी आहे, इकडं तुमचं इकडं झास्कर आहे मध्ये. हे बघा इथं झास्कर आहे, लडाख आहे, मग इकडं काराकोरम श्रेणी आहे. तर तुम्ही इथं मॅपिंग द्वारे सुद्धा बघू शकतात. आपल्याला या कलर्स वर सुद्धा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पठाराचा कलर कोणता असतो, तर येलो कलर असतो बघा, मैदानाचा हा ग्रीन कलर असतो आणि पर्वताचा डार्क तपकिरी कलर असतो. हा प्रश्न सुद्धा विचारला गेला आहे की नकाशामध्ये प्रॉपर कोणते कलर असतात, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे की कोणते कलर वगैरे विचारू शकतात. चला नेक्स्ट, जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे देश 2012च्या नुसार उतरता क्रम लावा, असा हा प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला जर इथं एक देश जिथून स्टार्ट होतो तो जरी माहिती आहे तरी उत्तर निघतं. कारण जगातली सर्वाधिक घनता असणारा देश, ज्याची घनता 19,083 एवढी आहे, तो एकमेव देश आहे, तो म्हणजे मोनॅको. या मोनॅको देशाच्या ऑप्शन वरूनच हे डायरेक्ट उत्तर निघून जातं. म्हणजे आपल्याला सुरुवात ड पासून झालेली पाहिजे, सगळ्यांची सुरुवात ए पासून आहे. हा एकमेव ऑप्शन आहे जिथं सुरुवात डी पासून होते. मग बघा डी मोनॅको, नंतर येतो सिंगापूर, नंतर येतो तुमचा बहारीन, मग येतो तुमचा माल्टा, मग येतो तुमचा बांगलादेश, मग येतो तुमचा मॉरिशस. असं याचं उत्तर आहे. आता आपण जर थोडस विश्लेषण बघायचं झालं, विश्लेषण तर बघू शकतो जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश 10 आहेत. त्यात मोनॅको सर्वाधिक घनता, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या, इथं थोडस प्रिंट मिस्टेक आहे, घनता असलेले देश. तर दुसरा आहे सिंगापूर, तिसरा आहे बहारीन. आता हे लेटेस्ट देतोय मी तुम्हाला, हा लेटेस्ट देतोय ही माहिती. नंतर चौथा मालदीव, पाचवा माल्टा, मग बांगलादेश, मग पॅलेस्टाईन, लेबनान, बार्बाडोस, नौरू, असे हे 10 देश आहेत ज्यांची घनता सर्वाधिक आहे. आपल्याला एक दोन माहित असले तरी उत्तर काढता येतं, हे लॉजिकने आपण बघितलेलं आहे. मग सर्वाधिक घनता असणारे जगातले देश. त्यानंतर पठार आणि पठारांचं उदाहरण. मग आता बघा प्लॅटूजवर पण खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. मग बघा पर्वत अंतर्गत पठार, पर्वत पदीय पठार, ज्वालामुखीमुळे तयार झालेले पठार आणि हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार, हे यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता पठाराचे वेगवेगळे 4-5 प्रकार पडतात, त्यातले हे प्रकार दिलेले आहेत. मग पर्वत अंतर्गत म्हणजे पर्वतांतर्गत असणारा पठार म्हणजे आपण जर बघितलं तर या अंतर्गत आपण बलुचिस्तानचं पठार बघू शकतो, जे पर्वतांतर्गत येतं. म्हणजे पर्वतामध्ये ते वसलेलं असतं, पर्वताच्या घाटमाथ्यावर असतं आणि पर्वताच्या पायथ्याशी जे असतं त्याला पर्वत पदीय पठार असं म्हणतात. आणि ज्वालामुखीमुळे जे तयार झालेलं पठार आहे ते आहे कोलंबियाचं पठार. म्हणजे आता क च 2 मला माहिती आहे, क च 2 असणारा एकमेव ऑप्शन मला दिसतोय, म्हणजे हे उत्तर आहे 3 क्रमांकाचं. बघा अ च 4 आहे पर्वतांतर्गत पठार, हे मला माहिती होतं म्हणून मी बलुचिस्तान डायरेक्ट उत्तर सांगितलं. पण जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला ज्वालामुखीमुळे तयार झालेलं पठार कोलंबिया जरी माहित असलं तरी उत्तर निघतं. किंवा सोपं आहे इथं, हिम नदीच्या कार्यामुळे. आता एवढं तर माहिती आहे की ग्रीनलँड वरून आपल्याला माहिती आहे की किती वाद पण चाललाय सध्या, ग्रीनलँड चर्चेत पण आहे. ग्रीनलँड हा पूर्णपणे बर्फाचा
खंड आहे असं, आपलं खंड म्हणण्यापेक्षा देश आहे असं म्हणू शकतो आपण. जेव्हा ग्रीनलँडचा विचार करतो तर आपल्याला बर्फ समोर दिसतो, त्यामुळे हिमनदीच्या कार्यामुळे कोण तयार झालं असेल तर ग्रीनलँड तयार झालं असेल. म्हणून ड च 3 आहे. ड च 3 आहे, पण तरी 2 ऑप्शन इलिमिनेट करायला लागतात, कारण अ च 4 आणि ड च 3 चे 2 ऑप्शन आहेत. मग ब च तुम्हाला माहित पाहिजे की कोलोरॅडो हे पर्वतपदीय पठार आहे आणि ज्वालामुखीचं पठार आहे तुमचं कोलंबियाचं पठार, म्हणजे क च 2 आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येतं. ठीक आहे. तर बघा मग वेगवेगळे पठार आहेत, त्याचं चार्ट पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे बघा. पर्वतांतर्गत पठार, यामध्ये पर्वतरांगांचा भूभाग उंचवल्याने हे तयार होतात. फार उंच कोरडे हवामान, चारही बाजूंनी पर्वत असतो. मग तिबेटचं पठार असेल, बलुचिस्तानचं पठार असेल, बोलावियाचं पठार असेल, हे या श्रेणीमध्ये येतं. त्यानंतर पर्वतपदीय पठार यांना पिडमॉन्ट पठार असं म्हणतात. पर्वतांच्या पायथ्याशी असल्याने, गाढ साचल्याने तयार होतात. पर्वत मैदान यांच्यामध्ये स्थित असतात. कोलोरॅडो, पॅटागोनियाचं पठार येतं. त्यानंतर ज्वालामुखीमुळे तयार झालेलं आपलं लावा रसामुळे तयार झालेलं काळी सुपीक शेतीस उपयुक्त असतात. खास करून डेक्कन प्लॅटू आणि कोलंबियाचं पठार हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहेत. हिमनदीजन्य आपण आताच बघितलं, हिमनदीच्या खनन आणि संचयन कार्यामुळे तयार होतात, जसं ग्रीनलँडचं आहे किंवा प्रशियाचे पठार असेल. त्यानंतर नदीजन्य पठार, नद्यांच्या सतत कार्यामुळे तयार होतात. सेंट्रल मॅसिव्ह फ्रान्स मधलं हे पठार टेबलासारखं तयार झालेलं आहे. संरचनात्मक पठार, भूगर्भीय स्तर रचनेमुळे स्तर स्पष्ट दिसतात. कोलोरॅडो पठार युएसए मध्ये आहे. त्यानंतर खंडीय पठार, विस्तीर्ण आहे. आफ्रिकेचं पठार, स्पेनचं पठार हे खंडीय पठार म्हणून ओळखले. आणि लक्षात घ्या, यात सेंट्रल मॅसिव्ह हे लक्षात राहू द्या, कारण अजून पुढे एक प्रश्न येणार आहे, त्याच्यामध्ये कोणतं पठार कोणत्या देशामध्ये, असा प्रश्न आहे. इथं प्रश्न काय आहे की पठाराचा प्रकार विचारलाय, म्हणजे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये आयोग कधी कधी 2-2, 3-3 प्रश्न विचारून टाकतं. त्यातलं हे एक्झाम्पल आपल्याला बघता येईल. पुढे येईल तो प्रश्न आपल्याला, आपण पुढे त्याच्यावर डिस्कशन पण करणार आहेत. मग बघा अजून पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, खनिज तेल शुद्धीकरण उत्पादनाशी संबंधित प्रश्न आलेला आहे. खनिज तेलाचं उत्पादनासंदर्भात हा प्रश्न आहे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने आपण उभारलाय. अगदी करेक्ट आहे, आपण भारताने तो रुमानियाच्या मदतीने उभारला होता. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाम मध्ये आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे, हा आसाम मध्ये येतो. त्यानंतर कोयालू तेल शुद्धीकरण कारखान्यातून अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. कोयाली हे गुजरात मध्ये येतं आणि इथून अंकलेश्वरचा जो कारखाना आहे, अंकलेश्वर येथून या कोयाली कारखान्यात शुद्धीकरणसाठी तेल प्रोव्हाइड केलं जातं, कारण हे शुद्धीकरण प्रकल्प आहेत. नुनमती झालं, बोंगाई झालं, किंवा मग तुमचं दिग्बोई, हा खनिज तेलचं सगळ्यात महत्वाचं उद्घाटन सगळ्यात पहिले दिग्बोई मध्येच खनिज तेल विहीर खोदली गेली होती, तर ते आपल्याला माहित पाहिजे. म्हणून ए बी सी ह्याचं तिघीही विधानं बरोबर आहे. याचं थोडं विश्लेषण पण आपण बघू शकतो बघा. दिग्बोई आसाम मध्ये आहे, भारतातील सर्वात जुनी रिफायनरी मानली जाते. नुनमती आसाम मध्ये, रोमानियाच्या मदतीने उभारलेली भारतातली पहिली सार्वजनिक क्षेत्रातली रिफायनरी आहे, म्हणून हा प्रश्न विचारला. कोयाली गुजरात मध्ये रशियाच्या मदतीने उभारलेली आहे. आणि ट्रॉम्बे महाराष्ट्रामध्ये आहे. बीपीसीएल किंवा एचपीसीएल यांच्या अंतर्गत हा प्रकल्प आहे. आपल्याला माहिती आहे की ट्रॉम्बे मध्ये हा प्रकल्प उभारलेला आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला याचं विश्लेषण बघता येईल. त्यानंतर बघा, खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लागा. तर आता हा प्रश्न आहे जिओलॉजिकल टाइम स्केल वर विद्यार्थी मित्रांनो. आता बऱ्याच जणांना आहे ना हे जिओलॉजिकल टाइम स्केलच माहित नाही, कारण बरेचसे शिक्षकांनी हा टॉपिक शिकवलेला नाहीये, म्हणजे आपण बघू शकतो. तर जॉग्राफी मध्ये याच्यावर फार प्रश्न येत नाही, म्हणून हा स्किप केला जातो. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक वर 100 आणि 100 आणि 101% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा टॉपिक मानता येईल आपल्याला, किंवा मानला जातो. तर बघा, यासाठी तुम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केल माहित पाहिजे. आता याचं उत्तर कसं काढायचं मी थोडक्यात सांगून देतो. आता सगळ्यात प्राचीन जर काळ असेल ना, तर तो कॅब्रियन काळ आहे. कॅब्रियन कल्प हा सगळ्यात, प्री कॅब्रियन कल्प म्हणतो आणि मग कॅब्रियन येतो. तर कॅब्रियन कल्प हे सगळ्यात जुनं आहे, सगळ्यात जुन्या इरा याला म्हणतो आपण. सगळ्यात जुना इरा हा कॅब्रियन इरा आहे. मग कॅब्रियन कल्प हे म्हणजे सी पासून सुरुवात होते, त्यामुळे इथं डायरेक्ट उत्तर निघतंय आपलं 4. बघा, काही करायचं नाही, जुना ते नवा काळ विचारलेला आहे. जुना सगळ्यात आहे कॅब्रियन, त्यामुळे सी पहिले सुरुवात होईल, म्हणून हा प्रश्न फार कठीण नाहीये.
एक वरून याचं उत्तर निघतंय. मी परत सांगतो, काही प्रश्न डायरेक्ट उत्तर निघतात. मग दुसरा येतो तुमचा कार्बोनिफेरस, मग तिसरा येतो तुमचा पर्मियन, मग येतो तुमचा ट्रायसिक आणि मग येतो क्वाटर्नरी. आता यासाठी मी तुम्हाला एक थोडंसं थोडक्यात याचं विश्लेषण सांगून देतो. हा टॉपिक खूप डीप आहे, घुसलो तर खूप डीप होईल. पुढे जाऊन एखाद दिवशी आपण याच्यावर लेक्चर घेऊया. तर बघा, पहिल्या सगळ्यात महत्वाचं काय की 450 कोटी वर्षापूर्वी, आता साधारण 4500 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली. मग पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर सगळ्यात पहिला काळ आहे तुमचा हेडन, मग दुसरा येतो आर्कियन. आता हे महायुग आहेत, यांना आपण इपोच असं सुद्धा म्हणतो. मग बघा, यामध्ये पहिले येतो प्री कॅब्रियन, मग आर्कोजॉइक आणि प्रोटोरोजॉइक, हे इरा महत्वाचे मानले जातात. पण खरं तर इरांची सुरुवात हे त्याच्या पुढून करतो आपण. मग बघा, पॅलिओजॉइक, मिझोजॉइक आणि सिनोजॉइक हे महत्वाचे चार महाकल्प, आपण चार महाकल्प महत्वाचे मानतो, जसं प्री कॅब्रियन, पॅलिओजॉइक, मिझोजॉइक आणि सेनोजॉइक. मग आता याच्यामध्ये जे महत्वाचे महायुग आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत, मग बघा, पहिले येतो तुमचा कॅब्रियन 590 ते 500 दशलक्ष वर्षापूर्वी. मग येतो तुमचा ओर्डोविसियन, मग सिल्युरियन, डिओनियन, कार्बोनिफेरस आणि पर्मियन. याच्यासाठी ट्रिक्स देतो तुम्हाला. कॉस डीसीपी लक्षात ठेवा. कॉस डीसीपी म्हणजे कॅब्रियन, ओर्डोविसियन, सिलेनियन, डिओनियन, कार्बोनिफेरस आणि पर्मियन. ही ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवली तर हा कालखंड तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि ट्रायसिक, मग जुरासिक, मग क्रेटेशियस, हे सोपे आहेत लक्षात, कारण तीनच आहेत. जुरासिक मध्ये सगळ्याधिक डायनासोर होते. पहिला डायनासोर ट्रायसिक काळात जन्माला आला. ट्रायसिक काळातच आपल्याला वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांताचा रेफरन्स पण दिसून येतो आणि कार्बोनिक फेरस काळात कोळशाचा उल्लेख दिसून येतो. मग क्रेटेशियस कालखंडात ज्वालामुखीचं उद्रेक दिसून येतं. आपलं द्वीपकल्पीय पठार याच कालखंडामध्ये तयार झालंय. टर्शररी आणि क्वाटर्नरी हे नवीन कालखंड आहेत. क्वाटर्नरी आणि टर्शररी मध्ये आपल्याला गाळाचे खडक दिसून येतात. नवीन हिमालयाची उत्पत्ती सुद्धा या कालखंडात दिसून येते. ठीक आहे, अशा पद्धतीने ही जिओलॉजिकल टाइम स्केल आहे. म्हणजे जसं हिस्ट्रीमध्ये आपण मोहनजोदडो, हडप्पा घेतो, तसं या ठिकाणी ही जिओलॉजिकल टाइम स्केल आहे, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, नेक्स्ट, हिमखंड आणि ठिकाण यांच्या जोड्या जुळवा असा हा प्रश्न आहे. हिमखंडावरचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग बघा, सियाचीन, सियाचीन कुठे आहे तर काराकोरम मध्ये. रिमो कुठे आहे तर रिमो आहे काश्मीर मध्ये. आता बघा, हा थोडस कन्फ्युजन क्वेश्चन आहे. कन्फ्युजन म्हणजे हा प्रश्न खरं तर रद्द व्हायला पाहिजे होता त्यावेळेस, पण हा प्रश्न रद्द झाला नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा प्रश्न खरं तर रद्द व्हायला पाहिजे होता, पण हा रद्द झाला नाही. किंवा या प्रश्नाचं उत्तर बदलायला पाहिजे होतं. कारण बघा, सियाचीन काश्मीर मध्ये दिलेलं आहे आन्सर, रिमो काराकोरम मध्ये दिलेलं आहे, गंगोत्री उत्तराखंड बरोबर आहे, जेमू सिक्कीम बरोबर आहे, कांचनगंगा जवळ आढळते. पण इथं रिमो ऍक्च्युअल आता लडाख मध्ये आहे, पण त्यावेळेस काश्मीर मध्ये होते ना. हा पण प्रश्न चुकलेला आहे वाटतोय, कारण हे दोघेही लडाख मध्ये येतात. पण आता काश्मीर ठीक आहे, काश्मीर खोऱ्यामध्ये असेल, पण सियाचीन ही काराकोरम मधली सर्वात लांब हिम नदी आहे. म्हणून हा थोडासा कन्फ्युजन आहे. आणि आयोगाने उत्तर याचं 1 2 3 4 असं दिलेलं आहे. सो थोडासा डाउटेबल हा क्वेश्चन आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तरी आयोगाचं उत्तर हे 1 2 3 4 असं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगताना थोडं स्पष्टीकरण या ठिकाणी देतो. बघा पुढे, की आपण जर हिमनद्या बघितल्या तर गंगोत्री ही हिमनदी आपण बघितली तर उत्तराखंड मध्ये आहे, गंगोत्री पर्वत रांगमध्ये. यमुनोत्री हिमनदी उत्तराखंड मध्ये, बंदरपूच पर्वत रांगेमध्ये. त्यानंतर सियाचीन हिमनदी लडाख मध्ये, काराकोरम पर्वत रांगेत. बाराशिंगरी हिमनदी हिमाचल पिरपंजाल रांगेत. रोहतांग आहे हिमाचल प्रदेश, रोहतांग पास जवळ आहे. जेमू आहे सिक्कीम मध्ये, कांचनगंगा पर्वत रांगेत. डोखरियानी ही उत्तराखंड मध्ये, गढवाल हिमालयात. पिंडारी आहे उत्तराखंड मध्ये, कुमाऊ हिमालयात. मिलम आहे हिमनदी उत्तराखंड, नंदादेवी पर्वत मध्ये. आणि कोला हुई ही काश्मीर मध्ये, पिरपंजाल रांगेत. आणि बाराशिंगरी हिमाचल प्रदेश, पिरपंजाल रांगेत आहे. असे हे काही महत्वाच्या हिमनद्या आहेत ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, तो आहे राष्ट्रीय उद्यानांचा. मग बघा, राष्ट्रीय उद्याने अभयारण्य जोड्या लावा. आता मागचा जो पेपर आपण अनालिसिस केला होता त्याच्यामध्ये सुद्धा याच टॉपिकवर सेम प्रश्न विचारलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर इथं पण तोच विचारलेला आहे. बघा, बांदीपूर हे कर्नाटक मध्ये आहे, बांदीपूर हे कर्नाटक मध्ये आहे. ठीक आहे, सो बांदीपूर हे कर्नाटक मध्ये आहे.
कर्नाटकमध्ये आहे. केवलादेवी हे जर बघितलं आपण तर केवलादेवी हे येतं तुमचं आसाममध्ये. त्यानंतर इंद्रावती आहे तुमचं छत्तीसगडमध्ये आणि सॉरी सॉरी हा बांदीपूर आहे तुमचं कर्नाटकमध्ये. केवलादेवी येते तुमचं राजस्थानमध्ये आणि इंद्रावती आहे तुमचं छत्तीसगडमध्ये आणि मानस आहे तुमचं आसाममध्ये. थोडंसं करेक्शन करून घ्या, मी ते जोड्या लागताना चुकीच्या लागल्या. तर बघा बांदीपूरमध्ये कर्नाटक आहे, म्हणजे बांदीपूरवरून अचं 3 तुम्ही उत्तर काढू शकता, डायरेक्ट उत्तर येतंय. इथं बाकीच्या जोड्या जोडवायची गरज सुद्धा नाहीये. आणि राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य याच्यावर 100% सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे लक्षात तुम्ही राहूच द्या. त्यानंतर पुढचं आहे जागतिक पठार व त्यांच्या खंडाशी जोड्या लावा असा प्रश्न आहे. मग बघा कोलंबियाचं पठार, बघा मी तुम्हाला बोललो होतो की पठारांवर पुढे अजून एक प्रश्न येणार आहे आपल्याला आणि तो ॲज इट इज आपल्याला आलेला दिसतोय. मग कोलंबियाचं पठार हे आपण जर बघितलं तर उत्तर अमेरिकेमध्ये कोलंबियाचं पठार येतं. ओके. सेंट्रल मॅन्सिप, आता इथं इथं सेंट्रल मॅसिप पठार हे फ्रान्समध्ये आहे, म्हणजे युरोपमध्ये. म्हणजे क च 2 आहे बघा, क च 2 आहे, एकमेव ऑप्शन आहे आपला. क च 2 आहे, एकमेव ऑप्शन आहे. याच्यावरून आपलं उत्तर निघतंय बघा. कोलंबियाचं पठार उत्तर अमेरिका. मग बोलावियाचं पठार आपण जर बघितलं तर ते क च सॉरी ब च 3 येतं, ब च 3 आहे. बोलावियाचं पठार दक्षिण अमेरिकेमध्ये. त्यानंतर सॉरी ब च 3 आहे, क च 2 आहे, ड च युनानचं पठार येतं आशियामध्ये आणि कोलंबियाचं पठार आहे उत्तर अमेरिकेमध्ये. ते जोड्या लावताना उत्तर तर आपण काढलेलं आहे, पण जोड्या लावताना तुम्ही बघून घ्या. याच्यावर ना असं डायरेक्ट पण लिहितात किंवा मग तुम्हाला कोलंबियाचं माहिती, पण कसं आहे पहिला पर्याय जो आहे ना, पहिल्या पर्यायामध्ये पण अ च 4 आहे. त्यामुळे इथं सोपं आहे, तुम्ही सेंट्रल मॅसिप वरून जाऊ शकतात कारण ते फ्रान्समध्ये आहे. त्यामुळे क च 2 आहे, क च 2 वरून डायरेक्ट उत्तर निघतं. किंवा युनानचं पठार आशियामध्ये ड च 1 आहे, तरी तुमचं उत्तर या ठिकाणी थोडक्यात निघतं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, याबद्दलचं थोडंसं स्पष्टीकरण आपण बघूया. जगातले पठार, मग तिबेटचं पठार चीनमध्ये आहे, दख्खनचे पठार भारतमध्ये आहे, पामेरचं पठार तजाकिस्तान चीनमध्ये आहे, कोलोरॅडोचं पठार अमेरिका मध्ये आहे. आता पामेरचं पठार 2 देशांमध्ये येतं, अफगाणिस्तानमध्ये आहे. अँटोनियोचं पठार तुर्कीमध्ये आहे. बोलावियाचं पठार बोलाविया पेरूमध्ये आहे. इथिओपियाचं इथिओपियामध्ये आहे. लॉरेन्शियनचं कॅनडामध्ये आहे, याला कॅनेडियन शिल्ड पण म्हणतात. कंटंगा पठार कांगोमध्ये आहे. पोटवार पठार पाकिस्तानमध्ये आहे, पोतवारचं पठार म्हणतात. किंबेर्लेचं पठार ऑस्ट्रेलियामध्ये आहे. लोएस पठार चीनमध्ये आहे. मातो ग्रोसो पठार ब्राझीलमध्ये आहे. इराणचं पठार इराणमध्ये आहे आणि युनानचं पठार चीनमध्ये आहे किंवा आशियामध्ये आहे, असं पण आपण बघू शकतो. जगातले हे सगळ्यात महत्वाचे पठार आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनते संदर्भात, आता घनतावर आयोगाचं लय प्रेम आहे, घनतेवर खूप सारे प्रश्न आयोग विचारतो, त्यामुळे हा टॉपिक फार चांगला करून जायचा. आता इथं पण बघा 1 वरून उत्तर निघतंय. आता तुम्हाला टॉप 5 जर घनतेचं माहित असतील ना विद्यार्थी मित्रांनो, घनतेचे टॉप 5, तर तुमचं उत्तर आरामाने निघतं. कारण मी तुम्हाला बोललोय शेवटचे 5 आणि पहिले 5 जर पाठ असले तरी सुद्धा उत्तर निघतो, कारण सगळे आपण पाठ नाही करू शकत. त्यामुळे शेवटचे आणि पहिले 5 आपले पाठ पाहिजे. मग बघा पुणे आपण बघितलं तर पुण्याची घनता ही 603 आहे, म्हणजे सगळ्यात जास्त आहे. इथंच आपलं उत्तर निघून जात. या सगळ्यांमध्ये पुण्याची घनता सगळ्यात अधिक आहे. आता 2 ऑप्शन इलिमिनेट आपले होऊन जातात. मग क आणि ए ऑप्शन आहे. मग या खालोखाल येतो तुमचं कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकाला. मग कोल्हापूर म्हणजे ए, म्हणजेच आपलं उत्तर आहे 4 क्रमांकाचं. बघा याचं विश्लेषण पण मी दिलेलं आहे बघा पुढे. तर बघा पुणे 603 आणि कोल्हापूर 504 हे 2 तुम्हाला माहिती आहेत. हे 2 तुम्हाला माहिती आहेत म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी निघतंय स्पष्टपणे. म्हणून बघा मुंबई उपनगर सर्वाधिक घनता आहे, मुंबई शहर 2 नंबरला, नवीन ठाणे खरं तर 1157 आहे 2011च्या जनगणनेनुसार. इकडे 74, गडचिरोली सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193, रत्नागिरी 197, यवतमाळ 204. शेवटचा क्रम पण विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं इथं हा प्रश्नाचं विश्लेषण आहे. 603, 504 कोल्हापूर, नागपूर 470, जळगाव 313, सोलापूर 290 असं सुद्धा याचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो. आता लक्षात राहू द्या, शेती अवजाराचं उद्योग
इथं इलिमिनेशनने जरी गेले असते किंवा बेसिक आहे, जो शेतकरीचा पोरगा आहे त्याला तर सहज उत्तर याचं आलं असेल, किंवा कुणीही असो, शेतकरी नसो असो तरी याचं उत्तर काढता येतं. तर रेनबेक्सची आपल्याला माहिती आहे की ही औषध क्षेत्राशी संबंधित असणारी कंपनी, आपण बऱ्याचदा याचे औषधी वापरलेले आहे. ठीक आहे. बजाज जर बघितलं आपलं तर ऑटोमोबाईल असेल किंवा तुमचं इलेक्ट्रिकल उत्पादन असेल, फॅन्स असतील किंवा व्हेकल्स असतील, या बाबतीत बजाज फेमस आहे. आणि पायोनियर एक वेगळी कंपनी आहे, ही बी बियाणांशी संबंधित आहे असं म्हणू शकतो आपण. आणि किर्लोस्कर मात्र आपल्याला माहिती आहे ही फेमस कंपनी आहे, ज्याचे आपल्याला शेतीसाठी लागणारे साधनं आपण वापरताना दिसतो. त्यानंतर पुढचा आहे महत्वाचा मुद्दा, भारतातील नद्या व त्यांच्यावरील धबधबे यांच्या योग्य जोड्या लावा. तर बघा, धबधब्यांवर पण बऱ्याचदा प्रश्न येतात. मग बघा, शेरावती नदीवर जोग धबधबा हा भारतातला सर्वात मोठा उंच धबधबा आहे, फेमस आहे, म्हणून ए चं उत्तर आहे 3. मग इलिमिनेशन केलं तर सगळेच पर्याय इलिमिनेट होऊन जातात आणि 3 नंबर आपलं उत्तर निघून जातं. नर्मदा नदीवर आहे कपिलधारा, कावेरी नदीवर आहे शिवसमुद्रम आणि घटप्रभा नदीवर आहे गोकाक धबधबा आहे. मग आपण भारतातले सगळे धबधबे एकदा अनालिसिस मध्ये बघून घेऊया. बघा, मग शेरावती नदीवर जोग धबधबा आहे कर्नाटकमध्ये, कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा आहे कर्नाटक मध्ये, चंबळ नदीवर चुलिया धबधबा आहे राजस्थानमध्ये, घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आहे कर्नाटकमध्ये, बिहड नदीवर चाचई धबधबा आहे मध्य प्रदेशमध्ये, हाणदी नदीवर केवती धबधबा आहे मध्य प्रदेशमध्ये, सुवर्णरेखा नदीवर हुंड्रू धबधबा आहे मध्य प्रदेशमध्ये, शेरावतीवर गिरिसप्पा जोग तोच आपल्याला रिपीट झालेला आहे इथं, दुधू सागर आहे गोव्यामध्ये, आणि कुंचकल धबधबा आहे कर्नाटकमध्ये. आणि आपल्याला माहित पाहिजे कपिलधारा आणि तुमचा काय म्हणतात नर्मदा नदीवरचा धबधबा सुद्धा आपल्याला माहित पाहिजे इथं. ठीक आहे. चला नेक्स्ट, सूर्यमालेतील ग्रह टिंबटिंब ग्रह पासून टिंबटिंब अंतरावर सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास काळ लागतो आणि त्याला 88 दिवस लागतात. आता 88 दिवस इथं उत्तर ओळखण्यासाठी खूप स्पेसिफिक आहे. कोणता ग्रह सूर्यमालेतील ग्रह सूर्यापासून अगदी जवळ अंतरावर आहे? आता जवळ आहे म्हणजे महत्वाचं नाहीये, पण 88 दिवस लागतात हे महत्वाचं आहे. याच्यावरून ते उत्तर निघतंय परिभ्रमण करण्याला. मग एकमेव ग्रह आहे बुध, ज्याला 88 दिवस लागतात सूर्याभोवती परिभ्रमण करायला. म्हणजे सर्वात फास्ट परिभ्रमण जर करत असेल तर कोण आहे? बुध आहे, कारण तो सूर्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे सूर्याभोवती एक फेरी करण्यास काळ लागणारा काळ म्हणजे परिभ्रमण, आणि स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास काळ लागणारा म्हणजे परिवलन. आणि त्यामुळे बुध ग्रहाला सर्वात कमी काळ लागतो, कारण त्याचं अंतर सगळ्यात कमी आहे, म्हणून याचं उत्तर बुध आहे. बघा, मग बुध ग्रहाबद्दलची माहिती आपण बघू शकतो. सूर्यमालेतील सर्वात जवळचा आणि सर्वात लहान ग्रह, सूर्यापासून अंतर सुमारे 5.8 कोटी किलोमीटर आहे. पृथ्वीसारखा खडकाळ पण लहान आहे. अत्यंत विरळ जवळजवळ वातावरण नाहीच आहे असं म्हणू शकतो. परिभ्रमण कालावधी 88 दिवस आहे. परिभ्रमण गती सर्वात वेगवान आहे, मी बोललो तुम्हाला. परिवलन गतीचा विचार केला तर गुरु उत्तर येतं, परिभ्रमण गतीचा विचार केला तर बुध उत्तर येतं. परिवलन कालावधी याचा 59 दिवस आहे. दिवसा 430 सेल्सिअस तापमान असतं, तर रात्री 180 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एक बाजू याची एकदम उष्ण आणि एक बाजू याची एकदम थंड असते, कारण वातावरण नसल्यामुळे उष्णता धरून ठेवता येत नाही. म्हणजे उष्णता धरून ठेवण्याची क्षमता नसल्यामुळे इथं कॉन्ट्रास्ट आपल्याला जाणवतो. जेव्हा याची बाजू सूर्याकडे असते तेव्हा अगदी तप्त असतं, आणि त्याच्या विरुद्ध असते तर अगदी थंड असते. सो हा मुद्दा तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण 2021 या वर्षाचं सुद्धा PYQ चं अनालिसिस बघितलेलं आहे. तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्ही 8507464444 या नंबरला व्हॉट्सअप करू शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉग्राफी फॉर MPSC, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा या PDF तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. हे विश्लेषण कसं वाटलं निश्चित कळवा. नंतर पुन्हा 2022 च्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आजसाठी इथं आपण थांबूया. धन्यवाद.